नमस्कार मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे भक्तिबाबर ब्लॉग मध्ये. तर छान असं आम्ही तयार झालोय आणि मी आज थोडंसं डोसा ते बनवायचं म्हणते. खूप दिवस झालं बनवला नव्हता. आणि चला मग आता समर्थला आवरून स्कूलमध्ये पाठवलं, देवपूजा सुद्धा केली, तुम्हाला दाखवते. आणि चला आपलं रुटीन करूया चालू. छान अशी रांगोळी काढलेली आहे आणि आपली आजची देवपूजा. डोसा तर बनवणार आहे, पण आहोनला डोसा एवढा जास्त आवडत नाही, त्यांचं काही पोट भरत नाही आणि ते काय खात नाहीत पोट भरून. त्यासाठी आता चवळीची भाजी मस्त अशी आणि चपात्या तर मी बनवल्यात समर्थला डबा बनवताना. तर चला लोखंडाच्या कढईत चवळीची भाजी बनवूया. यामध्ये लसूण टाकले, अद्रक, टोमॅटो मोठे मोठे चिरून घेतलेत, एक कांदा, डबल करावं लागणार. तेल टाकून घेऊया. हा देते. मोहरी, जिरे, त्यानंतर आपण बनवून घेतलेली ग्रेव्ही, छान अशी ग्रेव्ही आपली तळत आहे. तर आता यामध्ये टाकायचं आहे हळद, काळं तिखट, तुम्हाला जसं पाहिजे तिखट तसं, थोडीशी कसुरी मेथी, हिंग, आणि ही आहे कोथिंबीर, मीठ चवीनुसार. छान असं मिक्स करून मिक्सरचं भांडं घेऊन थोडंसं पाणी टाकलेलं, पूर्ण तिखट मीठ मसाले एकजीव होते आणि भिजवून रात्रभर भिजवलेली आणि शिजवून घेतलेली चवळी. तिला आता 10 मिनिट छान असं मसाल्यामध्ये शिजवून घेऊया. मस्त अशी खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे मी. छान असा त्याला तडका सुद्धा दिला. तर स्वयंपाक बनवत डोसे बनवत होते मी. चवळीची भाजी बनली होती, चटणी सुद्धा बनली होती. पटकन मी आहोनला जेवायला वाढते आणि जेवायला वाढून ना आपणाला जायचं होतं थोडंसं बाहेर. त्यासाठी थोडंसं काही गडबड चालू आहे माझी इथं. पहिला गरम गरम डोसा झालेला, चटणी, चवळीची भाजी असं सगळं आहोनला जेवायला ताट दिला आणि त्यानंतर मग मी अजून पुढचे डोसे बनवायला सुरुवात केली. तर दाखवते तुम्हाला मी जेवणाचं ताट कसं भरलेलं आहे. आणि आहोनला ना इडली आवडत नाही, डोसे खातात ते, डोसे चटणी वगैरे. तर पटकन बनवले आणि गरम गरम ना खरंच खूप टेस्टी लागतात. शेंगाची चटणी, दही असं सगळं, कारण त्यांना ना खोबऱ्याची चटणी तेवढी जास्त आवडत नाही, कारण त्यात हिरवी मिरचीचं त्यांना सहसा जास्त काही आवडतच नाही. सोबत शेंगाची चटणीसोबत खायला थोडंसं दहीसुद्धा. चटणी, डोसा, शेंगा चटणी, चवळीची भाजी, दही आणि चपाती. कोण खाणार आहे डोसा? बाळ खाते का? सकाळी बारीक केले, दिवसभर भिजल्यावर अजून छान होईल. संध्याकाळी थोडे करते, बाकीचे समर्थ आल्यावर बनवते. कसं झालं? छान झालं डोसा. कुणी चटणी सोबत मग तो काय पहिल्यांदा. कसं झालं डोसा लाडू? मग नाही खाण्यात बोलून खा.
गावाकडून दूध, तर मुलांना मला दूध लागतं, समर्थाला एवढं काही नाही पण लाडूला दूध लागतं बरं का. आणि हे आपल्या शीता दोघी पण दूध देतात. तर असं 2-3 दिवसाला ना पूर्ण कॅन भरून दूध येतं. मग ते आम्हाला 2-3 दिवस पुरतं, परत 2-3 दिवसांनी आहो आणतात आणि तोपर्यंत मग आम्ही घरी खायला पण ठेवतात, डेअरीला सुद्धा घालतात. तर हे स्वयंपाक झाल्यानंतर दूध तापायला ठेवलं आणि दूध तापत तापतच मी उभारून इथं डोसा आणि चटणी खाते, कारण की जायचं आहे, खूप घाई आहे. म्हणून म्हणलं चला लवकर उभारूनच खाऊया, दोन्ही कामं होत. चला खेळ झाला असला तर निघूया बाप लोकांचा. झटपट सगळी कामं आवरली, नाश्ता केला, आम्ही चाललोय आता गायत्रीला. तर 1 महिन्यापूर्वी बाजार भरला होता, 1 महिन्यानंतर भरला नाही, तर त्यासाठी चाललोय आता. पॉपकॉर्न घेऊया, बदाम आहेत, बदाम संपले नाहीत पहिलेच. चला आम्ही पटकन पोचलो गायत्री मार्टला, कारण आहोनला सुद्धा दुसरे कामं आहेत. तर संक्रांतीचं तिळाचे लाडू, वड्या असं काय काय आलेलं आहे. परत हलवा तो असतो ना, ते सगळं आलेलं आहे. पण जे आपण वाण म्हणून देतो ना, ते आणखीन आलेलं नाही गायत्री मार्टला. तर हे बघा, हे कलरवाले ते होते इथं. जे जे मला पाहिजे होतं ते मी घेतलेलं आहे. त्यानंतर आपलं जे महिनाभराची लिस्ट होती ती सगळी मी काढून घेतली होती. लिस्ट काढून गेले ना, कुठलं सामान विसरत नाही. आणि आम्ही रेग्युलर जो चहा पाहिजे होता आम्हाला, चहा पावडर, ते बघत होते, ते काही इथं मला सापडत नव्हतं. शेवटी आहोनला सापडलं, मग ते घेतलं. आणि मॅगी वगैरे असं काही भरपूर होतं, पण मी काही तसलं मुलांना देत नाही. आपल्या जे शेवाया असतात तेच आमची मॅगी असते, गोड पण आणि तिखट पण. आणि लाडूचं चाललं होतं मध्ये मागच्या वेळेस लाडूनं ना जवळजवळ 200-300 रुपयाचं का नको असलेलं सामान, आणि बिल केल्यानंतर आमच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे ह्यावेळेस लाडूकर पूर्ण लक्ष दिलं होतं मी, म्हणजे तो उचलून काय आतमध्ये टाकतोय का. काय झालं, उडीद डाळ वगैरे असं सगळं मी इथं घेत होते. पेन्सिल घ्यायची, लिस्ट काढून घेतलेलं, तर घेऊया. ओय चलो, थांबा थांबा, हा स्टॉप. छान आहेत का, खाऊन बघ. हा एकच खायचं, एकच खायचं. आता यातलं एक खा, नको एकच. हा छान आहे, सगळ्यातलं एक खाते. लाडूली घेऊन येते. ह्यावेळेस वेगळंच पकट आले तो पाहिजे. वाव, घ्या. ओयशा ओयशा, क्लीम वाले. हा हा टाका. वाव, चला पुढे, चलो घे, कुठलं घ्यायचं. बस बस बस, हे मारीचे घे. तुम्हाला हे मारीचे घ्यायचे का, घ्या एकदम गावाकडे. ते नको, छोटा घे, संपत नाही ते. हायड अँड सी. ओ बस, ओ मालक बस का. घे, बस. ओके ओके पिल्लू. चिनी मातीच्या सुंदर अशा भरण्या होत्या बरं का, म्हणजे किचनमध्ये. जेव्हा आपण स्वतःचं घर होईल ना, अशा वस्तू व्यवस्थित ठेवायला आपण पॉईंट काढू शकतो. सध्या कसं मी भाड्याने राहते, तिथे व्यवस्थित काही एवढे पॉईंट नाही आहेत. सेम कप आहे माझ्याकडे गावाकडे. हे जे डिश आहेत ना लहान मुलांना जेवण करण्यासाठी, छान वाटले म्हणून मी बघायला गेले, पण हे असं चिनी माती टाईप होतं. जर पडलं तर लगेच त्याचे तुकडे, मग काय फायदा. ते 2 दिवस सुद्धा टिकणार नाही आपल्याकडं, म्हणून म्हणलं राहू दे. नंतर मला ते छान वाटलं होतं, दोघांसाठी 2 वेगळ्या वेगळ्या घ्यायच्या. तर आणि हे बघा, हे मी पहिल्यांदाच बघितलं. म्हणजे स्वामी समर्थ वगैरे पहिलं मला कधी दिसले नव्हते या ठिकाणी. आणि छान अशा मूर्त्या. जर तुमचं नवीन घर असेल किंवा तुम्हाला आहे या देवघरामध्ये पाहिजे असतील, तर भरपूर अशा गायत्री मार्टला आलेल्या आहेत बरं का मूर्त्या. आणि तांबे पितळेचं सुद्धा, म्हणजे पितळेचंच जास्त दिसलं मला. त्यानंतर तुम्हाला गिफ्ट ते द्यायचं असेल अर्जंटमध्ये, तर तुम्ही पटकन जात वगैरे घेऊ शकता. परत भांड्यामध्ये पण हे बघा, पितळेचे छान देवाचं साहित्य भरपूर आलेलं आहे. म्हणजे पूजेला जो आपण साहित्य
पण किमतीमध्ये ऑनलाईन किंवा इतर दुकानामध्ये घेतो थोडं महाग पुढे आहे, थोडंसं महाग पडतं. त्यानंतर कढया आम्हाला बघायच्या होत्या, जशी पाहिजे तशी कढई नव्हती, तर म्हणलं आपण बाहेर कुठेतरी बघूया. आम्हाला परत शूज पण घ्यायचा होता समर्थसाठी. अप्सराच्या पेन्सिल सुद्धा घेतल्या, ज्या की त्याला रेग्युलर ट्युशनला वगैरे लागतात. दुसऱ्या पण आहेत त्याच्याकडे, पण अप्सराच्या थोडेसे टिकतात. तर हे कोल्हापुरी बघत होती, इतकं स्वस्त कोल्हापुरी चप्पल ना, आहोंडला थोडंसं आश्चर्यच वाटत होतं, इतकं स्वस्त कसं काय, कारण हे डुप्लिकेट पीस असतात. डुप्लिकेट असणार आहे, ओरिजिनल 350 रुपयाला थोडंच येते. लाकूड घातले मग ते साधं लाकूड असणार आहे. 900 रुपयाला एवढं स्वस्त होय. 1200 ला मला चप्पल घ्यायची. लाडू कुठं गेला? लाडू पला 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 पला. आमची खरेदी झालेली आहे. घेतलं ना त्याचं? बघा की बॉटल, दादानं कसली छान बॉटल हरवली, कसली मस्त बॉटल होती. किती क्यूट आहे ना, हातावर दे. दादाला पण येत नाही की, काळीच आहे नाही. हा काळीच आहे, प्लास्टिक आहे. वरून हे लावलं थोडं लिअर. काय घ्यायचं पिलू अंघोलीला? तेव्हा तसं करायचं दाखवतोय पण निप्पल होय. जुन्या बाळा दुसऱ्या बाटलीच लावली गे. 1149 आहे. 1600. नाही क्वालिटी तेवढी, वरूनच तर साधा ही होती. ही कुठं गेला बघा सम्राट. भेटतंय काय, मेसेज केलता म्हणल्यावर सांगायला पाहिजे तिनं. होय का, क्वालिटी नाही का काय? हवं कॅमेरा स्वच्छ धुवून. आपण घेतलं होतं गॅप. ती नाही छोट, तुला घेईन मला घे. नाही किती आहे? पण भांडे पटकन आम्ही सगळं बिल केलं आणि सोबतच मी बॅगा घेऊन गेले होते बरं का. नाहीतर मग तिथं 30-40 रुपये फुकट जातात आणि प्रत्येक वेळेसची बॅग घरात आणून टाकायची. ह्यासाठी ह्यावेळेस आवर्जून सोबत घेऊन गेले होते आठवणीनं. आणि आमचा हा बघा बोगदा, विकास सांगोल्याचा, इथं तुम्हाला दिसेलच. पाणी पाणी, कधी कोण घसरलं मरल काय सांगता येत नाही. इथून येताना जाताना लेकरं घेऊन मला खरंच खूप भीती वाटते. आणि हे बघा आम्ही आलो आता घरी.